नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसापूर्वी गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार अवकाळी अतिवृष्टी पाऊस झाला आणि या पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, मोठं नुकसान झालं. अनेकांची शेती खरडली आणि हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हा वाहून गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. महायुती सरकारने नुकतीच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 32,000 कोटीची घोषणा केली. मात्र दिवाळी काही दिवसावरच येऊन ठेपली असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत छदाम मिळालेली नाही. मात्र याविरोधात बिहारमध्ये निवडणुका येत्या काही दिवसावर येऊन ठेपल्याने भाजप सरकारने बिहारमध्ये प्रत्येक महिलांच्या खात्यावर 10,000 टाकण्याची घाई केली. कारण या बिहारमध्ये निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक जिंकायची आहे आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपाने रेवडी वाटपाचा कार्यक्रम केला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही महाराष्ट्रामध्ये लाडली बहीण योजना आणली आणि त्यावेळीही लाडली बहिणीच्या खात्यावर 7,000 ते 10,000 टाकण्याची घाई महायुतीच्या सरकारने केली आणि त्यामुळे हा रेवडी वाटपाचा कार्यक्रम होत असल्याने महिलांचं एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची धडपड सुरू असतानाच महायुती सरकारने, भाजप सरकारने यामध्ये आघाडी घेतली आणि महिलांचं एकगठ्ठा मतदान कसं घेता येईल यासाठीचा प्रयत्न सुरू केला. मात्र आता सध्या महाराष्ट्रातील शेतकरी हा अडचणीत आहे आणि त्याला मदतीची तात्काळ गरज असताना शेतकऱ्यांना मात्र छदाम मिळाला नाही. महायुती सरकारने गेल्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील शेतकऱ्याची आमचं सरकार आल्यास आम्ही कर्जमाफी करू, मात्र ती कर्जमाफी ही करण्याचा निर्णय 1 वर्षानंतरही झालेला नाही. त्यामुळे दररोज 8 ते 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. या आत्महत्या अनेक कारणामुळे जरी होत असल्या तरी आर्थिक अडचण आणि कर्जबाजारीपणा हा महत्त्वाचा मुद्दा या आत्महत्या मागे आहे आणि यामध्ये तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत आणि त्यामध्ये पुन्हा हा अवकाळी संकट जे नैसर्गिक संकट आहे तेही शेतकऱ्यावर मोठं आहे. त्यामुळे शेतकरी हा देशोधडीला लागला असताना शासन मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे का असा प्रश्न पडतो. मोदी सरकारनेही गेल्या 10 वर्षापूर्वी सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न भाजपाच्या कार्यकाळात डबल होईल असं आश्वासन दिलं, शेतकऱ्यांना आजचे दिन येतील असं आश्वासन दिलं. मात्र शेतकऱ्यांना 10 वर्षे उलटूनही पदरी निराशाच आलेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही, आधारभूत किंमतही शेतकऱ्याच्या मालाला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हा नैराश्यामध्ये गेलेला आहे आणि शेतीमध्ये काहीही उत्पन्न राहिलेलं नसल्यामुळे एकराचा शेतकरी हा गुंठ्यावर आल्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जवळपास 75% आहे. जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडंच जास्तीच्या शेती आहे, जास्तीची शेती टिकून आहे. मात्र जे छोटे शेतकरी आहे त्यांना काही अडचण आल्यास शेती विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि हा शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जातोय, आर्थिक अडचणीत सापडतोय. त्यामुळे या शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहिला नाही. दुसरीकडे या शेतकऱ्याला राजकारणापायी शासनाने वाऱ्यावर सोडली अशी परिस्थिती दिसते. कारण मतदारांना आकर्षित करण्यासाठी, एकगठ्ठा मतदान घेण्यासाठी या राजकीय पक्षाकडून एखादी विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी एखादी योजना आणली जाते आणि त्या योजनेवरच शासनाचा मोठा खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीचं बजेट या शासनाकडे राहत नाही आणि
शेतकरी हा विखुरलेला मतदार असल्यामुळे, तो जातीपातीमध्ये वाटला गेला असल्यामुळे त्याचं एक गठ्ठा मतदान नाही आणि त्याचाच अंदाज घेऊन राजकीय पक्ष हे एक गठ्ठा जे मतदान मिळेल त्याला खुश करण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि आपला पक्ष निवडणुकीमध्ये कसा बाजी मारेल त्या दृष्टिकोनातून मदत केली जाते. मात्र शेतकरी हा विखुरलेला मतदार असल्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी हा राजकीय पक्ष पुढे धजावत नाही आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. बिहारमध्ये निवडणुका असल्यामुळे येथे महिलांना खुश करण्यासाठी तात्काळ 10,000ची मदत मोदी सरकारकडून, भाजप सरकारकडून केली गेली. मात्र महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं, ती कर्जमाफी दिली नाही आणि आता अतिवृष्टीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी जे 32,000 कोटीचं जे निधी वाटप केलेला आहे तोही अद्यापपर्यंत मोठ्या वर्गापर्यंत पोहोचलेला नाही. अल्प जे शेतकरी आहेत, बोटावर मोजण्याएवढे अशा शेतकऱ्यांना हा, आणि तोही अत्यल्प आहे, कारण लाखाच्या घरात ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला 8 आणि 10,000 रुपये हेक्टरी दिले जात असेल तर त्याचा काही उपयोग शेतकऱ्याला झालेला नाही. यामध्ये केवळ दिवाळीच साजरी होऊ शकते, मात्र तो आर्थिक अडचणीत जो सापडलेला आहे त्यामधून तो बाहेर पडू शकत नाही आणि पुन्हा एकदा आत्महत्याचं सत्र महाराष्ट्रामध्ये सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणीतून कसं बाहेर काढता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. मोदी सरकार हे केंद्रातही आहे आणि राज्यातही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं अपेक्षित असतानाच केवळ निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या वर्गाला खुश करण्यासाठी एखादं मोठं बजेट खर्च करणं हे चुकीचंच आहे असं वाटतं आणि आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. बिहारमध्ये जर हजारो कोटीची मदत तात्काळ खात्यावर जमा होत असेल महिला वर्गांना खुश करण्यासाठी, तर महाराष्ट्रामध्ये का बरं शेतकऱ्यांना मदत केली जात नाही? याला शासन जबाबदार आहे का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.